लातूरमधील अविनाश चव्हाण खून प्रकरणातील आणखी एक आरोपी जामीन झाले. लातूर येथील स्टेप बाय स्टेप क्लासेसचे मालक अविनाश चव्हाण यांच्या खुनाच्या कटात सहभागी असल्या प्रकरणात महेशचंद्र गोंगडे पाटील याला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने न्यायमूर्ती मंगेश पाटील यांनी 2 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर शरद जामीन मंजूर करण्याचे आदेश दिले. 25 जून 2018 रोजी रात्री स्टेप बाय स्टेप क्लासचे मालक अविनाश चव्हाण यांच्या क्लासेस वार मधून सुपारी देऊन खून प्रकरणात आला होता. या कटातील मुख्य आरोपी चंदन कुमार शर्मा आणि अविनाश चव्हाणच्या खुनाची सुपारी महेशचंद्र गोंगडे पाटील यास देण्यात आली होती. लातूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून 8 जणांना अटक केली होती. पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषपत्र दाखल केले. लातूर जिल्हा व सत्र न्यायालयाने महेशचंद्र गोंगडे पाटलाचा नियमित जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांनी ॲडव्होकेट राजेंद्र देशमुख यांच्या मार्फत खंडपीठात धाव घेतली. नियमित जामीन अर्जावर न्यायमूर्ती मंगेश पाटील यांच्या समोर झाले असता त्यांनी महेश गोंगडेला 2 लाख रुपयांचे जात मुचलक्यावर आणि लातूर जिल्ह्यात येण्यास बंदी घालत नियमित जामीन मंजूर केला. ॲडव्होकेट राजेंद्र देशमुख आणि ॲडव्होकेट तुकाराम विंजणे यांनी सहकार्य केले तर सरकार पक्षाच्या वतीने MS शिंदे यांनी काम पाहिले.